मी महेश पुंडे पत्रकार। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासन अंतर्गत काही टीम इथे सुकलीपार ग्रामपंचायत तालुका आमगाव जिल्हा गोंदियाला भेटीसाठी आले आहेत। सर, या आपल्या मिशनचा म्हणजे उद्देश काय आहे? याची तपासणी करणे, ग्रामपंचायतीची सर्वांगीण तपासणी करणे, पंचायत कमिटीमार्फत पूर्ण तपासणी करणे। तपासणीनंतर बक्षीस आहेत. बक्षीस आहेत. कसं काय बक्षीस आहेत? पहिल्या नंबरला 15 लाख, दुसऱ्या नंबरला 12.5 लाख, तिसऱ्या नंबरला 10 लाख आणि नंतर उत्तेजी हे 2 बक्षीसं 5 लाखाचे आहेत। आपण आता ग्रामपंचायत सुकलीपारमध्ये आलेले आहेत। काय आपल्याला आता आपण तर सांगणार नाही, आता गुप्त असते तुमचा, परंतु सध्या तसं आपलं काय वाटते काय ह्या इथे भेट दिल्यानंतर? आमचे जे 8 मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार आम्ही यांची तपासणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे मुद्द्यानुसार आम्ही गुणांकन केलेलं आहे आणि त्यानुसार गुणांकाची बेरीज करून जे तुमच्या पूर्ण तालुक्यातल्या ज्या 11 ग्रामपंचायती आहेत त्याच्यानुसार ते गुणानुक्रम दिले जाईल। ठीक आहे, धन्यवाद सर। सरांचे म्हणणे आहे की गुणांकानुसार आपण यांना बक्षिसे देऊ। धन्यवाद सर, थँक्यू। मी महेश पुंडे पत्रकार। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासन अंतर्गत काही टीम इथे सुकलीपार ग्रामपंचायत तालुका आमगाव जिल्हा गोंदियाला भेटीसाठी आले आहेत। सर, या आपल्या मिशनचा म्हणजे उद्देश काय आहे? याची तपासणी करणे, ग्रामपंचायतीची सर्वांगीण तपासणी करणे, पंचायत कमिटीमार्फत पूर्ण तपासणी करणे। तपासणीनंतर बक्षीस आहेत. बक्षीस आहेत. कसं काय बक्षीस आहेत? पहिल्या नंबरला 15 लाख, दुसऱ्या नंबरला 12.5 लाख, तिसऱ्या नंबरला 10 लाख आणि नंतर उत्तेजी हे 2 बक्षीसं 5 लाखाचे आहेत। आपण आता ग्रामपंचायत सुकलीपारमध्ये आलेले आहेत। काय आपल्याला आता आपण तर सांगणार नाही, आता गुप्त असते तुमचा, परंतु सध्या तसं आपलं काय वाटते काय ह्या इथे भेट दिल्यानंतर? आमचे जे 8 मुद्दे आहेत त्या मुद्द्यानुसार आम्ही यांची तपासणी केलेली आहे आणि त्याच्यानंतर जे मुद्द्यानुसार आम्ही गुणांकन केलेलं आहे आणि त्यानुसार गुणांकाची बेरीज करून जे तुमच्या पूर्ण तालुक्यातल्या ज्या 11 ग्रामपंचायती आहेत त्याच्यानुसार ते गुणानुक्रम दिले जाईल। ठीक आहे, धन्यवाद सर। सरांचे म्हणणे आहे की गुणांकानुसार आपण यांना बक्षिसे देऊ। धन्यवाद सर, थँक्यू।